नशे में धुंध होकर किसी को भी रास्ते पर कुचलते हैं, मारते हैं, जख्मी करते हैं। और जो बड़े बाप के बेटे होते हैं उनका एफआईआर में नाम तक नहीं है आता है। कानून अगर एक है, इस देश राज्य में कानून और लॉ एंड ऑर्डर है, फडणवीस जी गृह मंत्री है, तो बताना चाहिए। नागपुर में जो हिट एंड रन का केस हुआ है वो कार किसकी है, किसके नाम पर है, गाड़ी कौन चला रहा था, बाद में ड्राइवर की अदला बदली की, ये रिकॉर्ड पर है। आरटीओ ऑफिसर ने क्या किया, नेम प्लेट क्यों बदली, नेम प्लेट क्यों निकाल दी। अगर बावनकुळे जी का या उनके फैमिली का ये एक्सीडेंट से कोई संबंध नहीं है तो ये चोरी चपाटी क्यों की, क्योंकि और जो गाड़ी चला रहे थे शहजादे, वो तो नशे में धूत थे, उनको बचाया गया है। ये सब मामला सामने आने के बाद कानून व्यवस्था कितनी उध्वस्त हो गई है, खास करके जहां फडणवीस जहां से आते हैं गृह मंत्री, उस शहर का हाल देखिए। अगर और किसी पार्टी का नेता का ये लड़का होता तो अब तक फडणवीस की फौज हमारे पर इतना हमला कर देती। लेकिन आज आपके प्रदेशाध्यक्ष की बेटा है, नशे में धूत रहा, ऐसे रिकॉर्ड पे है, गाड़ी चला रहा था, 2 लोग गंभीर तरह से जख्मी है, मौत से जूझ रहे हैं, और एफआईआर में नाम तक नहीं। एफआईआर में नाम नहीं है। अगर गाड़ी बावनकुळे जी की बेटे की है, उनकी है, बेटा चला रहा था, सब कुछ खत्म कर दिया एविडेंस, तो आपको अधिकार है कानून का नाम लेकर अपने विरोधियों को त्रासदी देने का? नहीं है। देवेंद्र फडणवीस, आप उस पद पर बैठने के लिए लायक नहीं हो। तो फेयर जांच उम्मीद लग रहा है? ये क्या फेयर जांच करेंगे? जब तक इस राज्य के गृह मंत्री फडणवीस जी है तब तक किसी भी अपराध की फेयर जांच नहीं होगी। जब तक रश्मि शुक्ला डीजी है तब तक कोई फेयर जांच नहीं होगी। कानून उनके कोठे पे नाच रहा है, फडणवीस जी के नचाया जा रहा है, खरीदा जा रहा है, लोग कुचल कर मारे जा रहे हैं उनके गाड़ी के नीचे। हाँ, एफआईआर में नाम तक नहीं। गाड़ी आपकी है, गाड़ी में आपका बेटा बैठा है, वो नशे, वो लाहौरी बार है, रेस्टोरेंट बार, वहां का सीसीटीवी फुटेज निकालिए लाहौरी बार का। वहां नशे में कौन धूत था, कौन दारू पी रहे थे, नशा कर रहे थे और बाद में गाड़ी में बैठकर गाड़ी चला रहे थे, लेकिन सीसीटीव्ही फुटेज आप नहीं है। चंद्रशेखर बावनकुळेंचा हा विषय नाहीये। हा विषय फक्त बावनकुळेंचा आहे का, मी असं मानत नाही। या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे, म्हणजे कायदा 2 आहेत का? एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना, कायदा सगळ्यांसाठी सारखा, पण या राज्यात तसं नाहीये। जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे, गाडी तुमची आहे, बावनकुळ्यांची। गाडीनं 6 गाड्यांना ठोकर मारली, 4 लोक जखमी आहेत, त्यातले 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत नागपूरला। लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले, गाड्या ठोकरल्या। त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं, हे सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली, पहा तुम्ही। गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग एफआयआर मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे,
युवराज. पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं. म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, हा या राज्यातला कायदा आहे. फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून. पण या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय. आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून. हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नहीं। सर, एमआईएम ने गठबंधन करना चाहती महाविकास आघाड़ी से, महाविकास आघाड़ी की क्या भूमिका है? एमआईएम महाविकास आघाड़ी से हाथ मिलाना चाहती ताकि गैर बीजेपी वोट। देखिए, बात ऐसी है, आपने मुझे सवाल पूछा है, मीडिया के माध्यम से हम उसका सवाल नहीं दे सकते, जवाब नहीं दे सकते ना। इस प्रकार का कोई प्रपोजल ही नहीं है, इस प्रकार का कोई हमारी बातचीत नहीं है। जब सामने आ जाएगा प्रपोजल तो महाविकास आघाड़ी चर्चा करेगी, लेकिन अब तक तो हमारे सामने ऐसा कोई प्रपोजल ही नहीं है। धर्म नाही आहे। दुसरीकडे ते म्हणतात की शिवरायांची समाधी त्यांनी शोधली, इतिहासकार म्हणतात की फुले यांनी समाधी शोधली। या ठिकाणी दोन आता वाद होऊ शकतो। काय मोहन भागवत म्हणतात हे खा ते खा, हा धर्म नाही। बरोबर बोलले आहेत ते, हे बरोबर बोललेले आहेत। पण फक्त जेव्हा या राज्यामध्ये देशामध्ये खाण्यावरून आणि पिण्यावरून झुंडशाही आणि मॉब लिंचिंग सुरू होतं, तेव्हा जर भागवत साहेब बोलले असते तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावला असता। या देशामध्ये मॉब लिंचिंग खाण्यावरून जे बळी गेले, खुलेआम माणसं मारली गेली, तेव्हा जर भागवत साहेब बोलले असते सरसंघ चालक, तर नक्कीच आम्ही त्यांचा गौरव केला असता। म्हणजे आता बरोबर बोलतायत। इतिहासकार म्हणतात की महात्मा फुलेंनी समाधी शोधली आहे शिवरायांची। त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांचं स्मरण व्हावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये त्यांनी वाचन शोधली। नाही, मला तुमचा प्रश्न समजला नाही। शिवरायांची समाधी देखील त्यांनी शोधली आहे। त्यांनी म्हणजे कोणी? मोहन भागवतांनी। मोहन भागवतांनी शोधली? त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांचं प्रश्न चुकतोय तुमचा। शिवरायांचं स्मरण व्हावं त्यासाठी त्या ठिकाणी मोहन भागवतांनी समाधी शोधली असं त्यांचं म्हणणं आहे। एक प्रकारे मोहन भागवतांनी समाधी शोधली? म्हणजे असं त्यांचं म्हणणं शिवरायांचं समाधान व्हावं। नाही, आणि फुलेंनी, इतिहासकार म्हणतात की फुलेंनी। बघा, आपला काही प्रश्न चुकतोय। मोहन भागवत असं बोलणार नाहीत, मी सांगतो। आपण समाधी शोधली असं ते कसे काय बोलतील मोहनराव भागवत? शक्यच नाही। बघा, समाधी शोधली याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे, हे सर्वत्र आहे। त्याच्यामुळे या वादात न पडता आता कोणी शोधली असेल, टिळक आणि फुले तसे समविचारी आणि समकालीन होते, साधारण मागे पुढे होते। दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्या भूमिका घेतला। मग महात्मा फुले जे असतील किंवा टिळक असतील, या वादात पडण्याचं कारण नाही। छत्रपती आमचं दैवत आहे, समाधी रायगडावर आहे, त्याचं स्मरण आणि त्याची निगा आपण राखली पाहिजे। राहुल गांधी ने वर्जीनिया यूएसए में जाके बयान दिया कि इंडिया में, भारत में एक जात दूसरी जात से कम है, एक लैंग्वेज दूसरी लैंग्वेज से कम है। कुछ राज्यों के नाम लिए कि ये राज्य इनसे कम है। बोले ये आरएसएस और बीजेपी वाले इस तरह से उनका कहना था, क्या कहते हैं? राहुल गांधी जी ने जो कहा है उसमें गलत क्या है? राहुल जी ने ठीक ही बात की है। हमारे देश में ये चल रहा है और बीजेपी के लोग ये 10 साल में ये जाति का और धर्म का राजकारण, तुष्टीकरण ज्यादा कर रहे हैं। राहुल गांधी ने जो बात की है, लोगों की मन की भावना है।